हे बघा आमची छोटीशी परसबाग आहे, ठीक आहे. हे बघा हे छान असा फुलं आलेलं आहे आणि हे असे या टाईमला उमलतात सकाळी आणि मग संध्याकाळी पूर्ण चिमून जातात. सकाळी पण लवकर उमलत नाही, ते असं ऊन पडल्यानंतरच उमलतात. आणि बघा इकडे आमची टमाट्याची छोटी छोटी झाडं आहेत, त्यांना भरपूर टमाटे आले. पूर्ण ऑर्गॅनिक आहे, म्हणजे सेंद्रिय, त्यांना काही फवारे नाही, काही नाही, ठीक आहे. आता हे बघा किती टमाटे आले, असे दाट टमाटे लागले आहेत भरपूर. आणि मावत नाही आहेत, कधी पप्पानं बांधले माझ्यावर. भरपूर टमाटे खाल्ले आम्ही. असे घरी 1-2 झाडं लावले ना तरी भरपूर येतात बघा. मार्केटमधून आणायची गरज नाही. आता इथं दाखवता येणार नाही. हे बघा इकडे अजून कुठं आहे, माझ्या हाताजवळ भरपूर आहे बघा. इकडे पूर्ण पिकले आहेत टमाटे, दिसत आहे. इकडे बघा, इकडे पण भरपूर आहे. आणि अजून हे बघा आहे, भरपूर टमाटर आहेत. लाल भडक झाले आहे, काही तोडले आहेत घरी. अजून असे आमचे 4-5 झाडं आहेत, त्यांना पण भरपूर टमाटर आलेले आहेत. आणि संपूर्ण ऑर्गॅनिक आहे. वांग्याचे झाडं आहेत, दाखवतो, त्यांना पण वांगे भरपूर लागले आहे. हे बघा एकदम ऑर्गॅनिक. घरी 4-5 जरी झाडं लावले ना तर हे विकतचं खायची गरज नाही आपल्याला. संकरित म्हटल्यापेक्षा त्यामध्ये हे भरपूर असते, काय फवारे वगैरे खूप असतात. तर आपण मग एक काळजी म्हणून त्याचे आपल्याला कॅन्सर वगैरे होऊ शकत नाही भविष्यात. तर वांगे पण भरपूर आलेले आहे आमच्या घरी. हे बघा हे वांगे लागलेले आहेत, दिसले. हे बघा ऑर्गॅनिक वांगे आहे. हे बघा हे वांगे आहेत, हे बघा असं वांगं आहे, छान काटेरी वांगं आहे. मस्त भरिताचं वांगं होते, सगळं वांगं होते. रश्श्याचं आलू वांग्याची भाजी होते. विदर्भात आलू वांग्याची भाजी खातात, तिकडे पश्चिम महाराष्ट्र सहसा आलू वांग्याची करत नाही, वांग्याची करते पण आलू वांगे मिक्स करत नाही. आमच्याकडे आलू वांग्याची फेमस आहे, ठीक आहे. हे बघा हे असे घरीच लागले आहे छान. आणि पेरूचं पण झाड आहे, त्याला पण पेरू भरपूर लागले आहे बा, दिसत असेल तर. नाही तर हे बघा जवळून दाखवतो, भरपूर पेरू लागले आहेत. आता उन्हाळ्याची सुद्धा याला पेरू आहेत, म्हणजे 2 टाईम याला बार येते, ठीक आहे. घरीच आहे, त्यांना फवारे नाही, काही नाही. कडून आपलं हे बा लिंबूचं झाड, याला पण भरपूर लिंब लागले. जितकं पाणी टाकसान तितकं लिंबूला लिंब येत असतात, ठीक आहे. हे बघा सध्या आम्ही इथं राहायला आहे आमच्या परसबागेत, कारण आमच्या घराचं काम चालू आहे, ठीक आहे. तर इथे यांना भरपूर पाणी मिळते वापर असल्यामुळे. हे बघा भरपूर लिंब लागले आहे. आणि अजून आम्ही हेट्याच्या फुलाचं झाड लावलं आहे. पुन्हा शेवग्याची हे एक फांदी लावली, आता त्याला येईल पुढच्या वर्षी, यावर्षी तर येणार नाही पाणी पडल्यावर. अजून तिकडे चमकोरा म्हणजे अळूचे पानंसुद्धा येतात. अजून आम्ही ते काय म्हणतात त्याला, सुरसकंद असते ना, ते सुरसकंदाची झाडं लावले आहे, ठीक आहे. ते असा गड्डा निघते जमिनीमधून, कंद असते तो पूर्ण, त्याच्या मग सालपट काढून पुन्हा ते कापून तळून वगैरे त्याची भाजी करतात, ते सुद्धा. टमाट्याची गावरानी टमाटेसुद्धा आमच्याकडे, संकरित ते तुम्हाला दाखवली, ठीक आहे. इकडे गावरानी टमाटरसुद्धा आहे, नारळाचे झाड आहे, चिकूची झाड आहे. बरं हे तर मोठे होईल तेव्हा होईल, परंतु हे बघा इकडे टमाटर आहे, गावरानी टमाटर पण आले आहे भरपूर. हे बघा तुम्हाला दिसत असेल तर, हे बांधून ठेवलं माझ्या वडिलांनी पद्धतशीर. हे बघा लाल भडक टमाटा आहे, हे गावरानी, मस्त आंबट टमाटर, साखर टाकून त्याची चटणी करायची, नाही तर तशीसुद्धा केली तरी चालते. तर असं घरी लावा. आणि फवाऱ्याचं आणून खाल्ल्यापेक्षा आपलं घरगुती मस्त असते ऑर्गॅनिक. काय 2 जरी झाडं, आता हे याचे एवढे लोक खात आहेत वांगे, तुम्ही घरी एक जरी झाड लावलं ना, पिप्यामध्ये जागा नसेल तर आपला पिंप असतो की नाही तेलाचा, त्याच्यात माती भरून जरी लावलं ना तरी एका फॅमिलीला एक झाड पुरेसं होऊन जाते. स्टार्टिंगला लवकर येणार नाही त्याला वांगे वगैरे, थोड्या वेळानं येतात, म्हणजे 2-4 महिन्यानं. अगोदर आमच्या इथं पण दाटण झाली होती, तर आम्ही मधातले झाडं काढून टाकले आणि त्याच्यानंतर मग त्याला ते आले. आणि फुलं बघा किती छान आहे, हे उमलले, ठीक आहे. हे फुलं आहेत. अजून इकडे कण्हेर आहे. कण्हेर कुठं गेला, आता सध्या चिमले फुलं कण्हेर आज कमी आले आहेत. हे बघा असं घरीच आपलं तयार करायचं, कशाला आणायला लागते. आता हे पुढच्या वर्षी शेतात लावायसाठी आम्ही आंब्याची झाडं तयार केलेलं आहे, दिसलं, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर तुम्ही पण करा घरी. धन्यवाद, नमस्कार.